MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। हा सगळ्याचा एक जयंत पाटील साहेबांच्यावर कुठंतर रोष आणि जयंत पाटील साहेबांना कुठंतर अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे नेहमी सतत लोक ह्या सत्ताधीश त्या ठिकाणी करतात। आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ह्या ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाची मान उंचावर अशाच पद्धतीनं प्रत्येक अधिवेशन आपले नेते जयंत पाटील साहेब गाजवतात। म्हणजे कुठल्याही सरकारची चुकीची पावलं जी आहे ती तिथं खडे बोल त्या ठिकाणी बोलतात आणि साहेबांनाच ह्या ठिकाणी काहीतरी अडचणीत आणायचं म्हणून अधिवेशन संपता हा नगराध्यक्षांचा अपात्राचा जो आदेश दिला त्याचा मी प्रथम ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। 6-7 महिन्याच्या कालखंडामध्ये लोकांनाही माहीत आहे की एक स्कूटीवरचा नगराध्यक्ष म्हणून दादांना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि दादांनी ज्यावेळेला ह्या 7 महिन्याच्या कालखंडामध्ये सगळ्या विरोधकांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं, सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचं काम केलं। इस्लामवरून ईश्वरपूर शहराचा बाजारमाळ हा 3 वर्षापासून बंद होता, तो चालू करायचा चालू केला, काम त्याचं चालू केलं। ह्या ईश्वरपूर शहरामधल्या ज्या बगीच्या होत्या तिची काय अवस्था होती तुम्ही चॅनलवाली वेळोवेळी त्या ठिकाणी दाखवत होता। 8-9 वर्षाच्या कालखंडामध्ये ती दादानी त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। 7 महिन्याच्या कालखंडामध्ये 250 पेक्षा जास्त कामाच्या वर्क ऑर्डरी एक विक्रमी अशा पद्धतीनं दादानी त्या ठिकाणी कामाच्या वर्क ऑर्डरी सुद्धा 250 पेक्षा जास्त दिल्या। आज शहराला पाणी पुरवठा सुद्धा सुरळीत करण्याचा रोज 1 लाख लिटर जादा पाणी आणण्याचं काम सुद्धा विक्रमी आनंदराव दादांनी केलं आणि ह्याचा कुठंतरी ह्या विरोधकांना पोटसूळ होता। त्यांचे आज अल्प नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आजच्या ह्या निर्णयानं पूर्ण जनता अतिशय नाराज झालेली आहे। लोक नियुक्त नगराध्यक्ष लोकांच्यातनं नगराध्यक्ष झालेले आहेत, त्या लोकांना पुन्हा एकदा त्यांचा हक्काचा माणूस त्या ठिकाणी निश्चित न्यायालयाच्या आदेशानं निश्चित लवकरात लवकर पुन्हा त्या ठिकाणी कामकाज दादा सुरुवात करतील।